नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसाला डाळ खिचडी आणि ताकाची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही मसाला डाळ खिचडी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी इथं कढईमध्ये बनवणार आहे. कढई आपली छान गरम झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी. तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी तडतडायला लागली की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे छान फुलले पाहिजेत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही उभा पातळ कांदाही टाकू शकता कापून. पण बारीक कांदा पटकन भाजला जातो, त्यासाठी इथं मी बारीकच चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा आपला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन परतावा, पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. 1 चिमूटभर होईल इतपत, म्हणजे टोमॅटो आपला छान तेलामध्ये विरघळला जातो. मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी एक वाफ काढायची आहे. म्हणजे टोमॅटो तेलामध्ये छान मऊ होतो झाकण ठेवल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे. तुम्ही बघू शकता 1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. आपला टोमॅटो छान विरघळलेला आहे तेलामध्ये. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 3 छोटे चमचे मी इथं लाल तिखट घालत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुमच्या जर घरात लहान मुले खाणारे असतील तर तुम्ही तिखट यापेक्षाही थोडं कमी टाकलं तरी चालेल. पुन्हा आपल्याला ते तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कढईने त्याला छान तेल सुटत आहे. आपले मसाले छान तेलामध्ये भाजलेले आहेत. आता यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये 1-2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. तुम्ही 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ वापरली तरी चालेल, किंवा यामध्ये तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता. पण मी तर 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे धुवून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी निथळून. तुम्ही समप्रमाणात डाळ तांदूळ वापरू शकता. तुरीची डाळ सुद्धा यामध्ये छान लागते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं तुरीची डाळ वापरू शकता मुगाच्या डाळीऐवजी. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. तांदूळ डाळ टाकल्यानंतर लगेच पाणी ओतायचं नाही. छान याला एक मंद गॅसवर याला छान 1-2 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथं मी 4.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आपलं 2 वाट्या डाळ तांदूळ भरलं होतं, त्या अंदाजाने मी इथं 4.5 वाट्या पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्या अंदाजाने घालायचं आहे. जुन्या तांदळाला थोडंसं जास्त पाणी लागतं, नवीन तांदळाला थोडंसं कमी लागतं.
तुम्ही दुप्पट सुद्धा पाणी घातलं तरी चालेल, पण मी तर अर्धी वाटी थोडस जास्त घातलेलं आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक मोठ्या गॅसवर उकळी आणायची आहे. उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर छान एकजीव झालं पाहिजे ते डाळ, तांदूळ आणि पाण्यामध्ये. त्याला छान उकळी यायला लागली की आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे मसाला डाळ खिचडीला चव खूप छान येते. तूप घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. गॅस आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मंद गॅस करायचा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वर झाकण ठेवून याला मंद गॅसवर एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आपली मसाला डाळ खिचडी बनवून तयार होते, शिजवून तयार होते. तोपर्यंत आपण इथं ताकाची कढी बनवून घेऊयात. इथं माझ्याकडे एक पावशर होईल, म्हणजे 1 ग्लास होईल इतकं ताक आहे. ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे आणि छान रवीने त्याला असं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनाच्या गाठी होता कामा नये. त्यामध्ये बेसनच्या गाठी छान फुटल्या पाहिजेत. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण कढी बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं मी पातेल्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाची सुद्धा फोडणी करू शकता. तेलाऐवजी इथे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता ताकाची कढी बनवण्यासाठी. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की आपल्याला यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. मोहरी छान तळतळली पाहिजे. जिरे छान फुलले पाहिजेत. आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. इथं मी 2 मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती, ती यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीचे तुकडे सुद्धा टाकू शकता आणि ठेचलेला लसूण असं वेगवेगळं सुद्धा टाकू शकता. आता यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. हे तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. तेलामध्येच आपल्याला हळद टाकायची. कुणी ताकामध्ये हळद टाकतं, बेसनाने हळद, आणि ते घुसळून घेतात, पण ती मला वाटतं कच्ची राहते. त्यामुळे आपल्याला ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हळद. हे छान परतून झालं की आपल्याला एकच पळी सुरुवातीला ताक टाकायचं आणि वर झाकण ठेवायचं आहे 1 सेकंदासाठी, म्हणजे आपली फोडणी छान बसते कढीला. 1 सेकंदानंतर झाकण काढायचं आणि राहिलेलं आपलं सगळं ताक यामध्ये ओतून घ्यायचं आहे. मी वरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला कढी कितपत घट्ट पातळ बनवायची त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी टाकू शकता. मी जास्त पातळही ठेवलेलं नाही, घट्टही ठेवलेलं नाही. आताच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही. गॅस बंद करून झाला की आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण कढी फुटू शकते मीठ टाकल्यानंतर किंवा उकळी काढल्यानंतर. त्याला आपल्याला उकळी सुद्धा काढायची नाही. असा छान उकळी यायला लागली, मोहर यायला लागला की आपल्याला गॅस पटकन बंद करून घ्यायचा आहे. अजिबात त्याला उकळी काढायची नाही. तुम्ही बघू शकता छान मोहर आलेला आहे आपल्या कढीला. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आपली कढी बनवून तयार आहे. आता वरून थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता फारच सुंदर दिसते आपली कढी.
आपली कढी बनवून झालेली आहे. इकडे आपली मसाला डाळ खिचडी बनवून तयार आहे. मी आता गॅस बंद करून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपली मसाला डाळ खिचडी आणि कढी खाण्यासाठी दोन्ही तयार आहेत. आता या मसाला खिचडीवर मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. दिसायला ते फारच सुंदर दिसतं. आता आपण ते ताटामध्ये वाढून घेऊयात. इथं मसाला डाळ खिचडी मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. कढीसाठी वाटी सुद्धा घेतलेली आहे. एकदम पोटभरीचं जेवण आहे. फार तामझाम न करता पटकन बनवून होते ही रेसिपी, दोन्ही रेसिपी. मी एका वाटीमध्ये कढी सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही मसाला डाळ खिचडी आणि ताकाची कढी खाण्यासाठी फारच अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता फार सुंदर दिसतंय ते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.